नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत दिवसभरात जिल्ह्यात घडलेल्या घडामोडी, पण सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। राज्यात 2 टप्प्यात होणार 12,538 जागांसाठी पोलीस भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा। पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाणून घेतले नागरिकांचे प्रश्न, प्रलंबित प्रश्न तातडीने निर्गत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी सीपीआर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं 1 दिवसाचं काम बंद आंदोलन। वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा नामदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, 2 तरुण जागीच ठार। आणि 10वी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ, 25 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना भरता येणार ऑनलाईन अर्ज। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। सविस्तर बातम्यांमध्ये आपलं स्वागत। राज्यातील पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे। पोलीस खात्यात 12,538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती नामदार देशमुख यांनी दिली। पहिल्या टप्प्यात 5,300 जागांसाठी भरती होणार असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागा भरल्या जाणार आहेत। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीची घोषणा केली आहे। पोलीस खात्यात 12,538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी भरती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पहिल्या टप्प्यात 5,300 जागांसाठी भरती होणार आहे। काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ESBCच्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता। मात्र या निर्णयाला मराठा संघटनांकडून विरोध झाला होता। आता गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर मराठा संघटना कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। हॅलो, पालकमंत्री सतेज पाटील बोलतोय। नागरिकांचे प्रश्न अद्याप प्रलंबित का आहेत असा सवाल करत नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने निर्गत करा असे आदेश विविध विभागातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज फोनवरून दिलेत। जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानं अनेक नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही होत त्याची सोडवणूकही झाली। जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज सकाळी 9 वाजताच दाखल झाले होते। दुपारी 2 वाजेपर्यंत नामदार पाटील यांनी लोकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले। प्रत्येक तक्रारदारासोबत पालकमंत्र्यांनी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले। यावेळी तक्रारदारांची निवेदनं वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांकडे पाठवण्यात आली।
नागरिकांच्या तक्रारीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून संपर्क साधला. नागरिकांच्या तक्रारी आपल्याकडे येईपर्यंत त्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित का आहेत असा सवाल करत योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांच्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. नागरिकांच्या तक्रारी आपल्याकडे येईपर्यंत त्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित का आहेत असा सवाल करत योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांच्या तक्रारीवर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी विविध खात्यांशी संबंधित तसंच प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भातील निवेदन नागरिकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दिली. स्थानिक पातळीवरील प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळं तक्रारदारांना दिलासा मिळाला. कोरोनाच्या काळात होणारे जनता दरबार थांबले. मात्र आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये लोकांचे प्रश्न आणि समस्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी समजून घेत त्याची सोडवणूक केल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. शेकडो नागरिकांनी निवेदनासह या ठिकाणी उपस्थिती लावली होती. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. काही नागरिकांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केली. कसबा बावडा इथल्या दत्त मंदिर परिसरात असलेल्या झोपडपट्टी धारकांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न, रेणुका भक्त मंडळ तसंच कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले विविध प्रश्न पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समोर मांडले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. CPR इथं गेली 15 वर्षे 120 दिवसांच्या तात्पुरत्या नियुक्तीवर वैद्यकीय अधिकारी काम करतायत. मात्र अद्याप त्यांना कायम सेवेत सामावून घेतलेलं नाही. त्यामुळे सेवेत कायम करावं यासह अन्य मागण्यांसाठी आज CPR मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं. CPR इथं गेली 15 वर्ष वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 गट या पदासाठी 44 पदं मंजूर आहेत. गेली 15 वर्षे या पदावर तात्पुरत्या नियुक्तीनं वैद्यकीय अधिकारी काम करतायत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाढीव भत्ते, आजारी रजा, प्रसूती रजा हे लाभ मिळत नाहीत. अपुरे वेतन, कामाचा वाढता व्याप असूनही या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करतंय. सरकारकडून वारंवार या वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ आश्वासन दिलं जातंय, मात्र कार्यवाही होत नाहीये. त्यामुळे CPR मधील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित येत अधिष्ठाता कार्यालयासमोर 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलं. सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यास 18 जानेवारीपासून महाराष्ट्रातील 18 शासकीय महाविद्यालयातील 500हून अधिक वैद्यकीय अधिकारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा विकास जाधव यांनी दिलाय. गेल्या 10 ते 12 वर्षापासून वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत काम करणारे सगळे वैद्यकीय अधिकारी हे वारंवार आपल्या मागण्या करत आहेत, समावेशांसाठी मागण्या करत आहेत. तरी वारंवार मागणी करून देखील शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तसेच 7वा वेतन आयोग मिळावा ही पण आमची मागणी आहे आणि त्याच्याकडेही दुर्लक्ष झालेलं आहे. आणि आम्हाला कोविडमध्ये भत्ता मिळालेला नाही आहे, कुठल्याही प्रकारचा भत्ता नाही, मॅटर्निटी लीव्ह नाही मिळालेली आहे, कोणत्याही प्रकारची इन्क्रिमेंट नाही आहे, आम्हाला नोकरीची शाश्वती पण नाही आहे. आणि कोविडमध्ये काम करून देखील आम्हाला कोविड बक्षीस म्हणून सरकारने कंत्राटी करून टाकलेलं आहे. त्यामुळं आम्ही हा आंदोलनाचा आज निर्णय घेतलेला आहे. तसेच जर सरकारने आमचे मागण्या मान्य नाही केल्या किंवा याच्यावरती कोणताही विचार नाही केला तर 18 जानेवारीपासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. जुना बुधवार पेठेतल्या एका नाल्यामधून पंचगंगा नदीत सांडपाणी थेट मिसळत असल्याबद्दल आमदार चंद्रकांत जाधव यांनी आजच्या महापालिका बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना समज दिली. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं सांगून कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज शहरातील आरोग्य विभागाची आढावा बैठक प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत घेतली. ही बैठक स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंचगंगा नदीमध्ये जुना बुधवारपेठ इथल्या एका नाल्यातून सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याबद्दल सांगितलं. यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी नदीमध्ये नाल्याद्वारे सांडपाणी मिसळते ही अतिशय गंभीर बाब असल्याचं सांगितलं.
या बैठकीनंतर प्रशासक डॉक्टर बलकवडे यांनी उपस्थित आरोग्य निरीक्षक मुकादम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चांगलीच कान उघाडणी केली. यावेळी त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत सर्वांनी गंभीर झालं पाहिजे. जर सांडपाणी नदीत मिसळतंय तर त्याबाबतचे फोटो ग्रुपवर का पाठवले नाहीत असा प्रश्न उपस्थित करत यापुढे जर याबाबत दुर्लक्ष केलं तर कुणाचीही गय केली जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिला. राधानगरी तालुक्यातील वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसह इतर सर्व निवडणुकीत यापुढे आपण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षात सक्रिय राहणार असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलं. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राधानगरी विधानसभा समन्वयक सचिन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथले सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाचा स्कार्फ देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. यामध्ये पालकरवाडीचे सरपंच मारुती पालकर, उपसरपंच सुरेखा विकास पाटील, माजी उपसरपंच भैरवनाथ पालकर, अशोक पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, विजय सरनोबत, राहुल संगपाळ, SL पाटील, संग्राम पाटील, सुरेश कुसाळे, संदीप कुऱ्हाडे आदींचा समावेश आहे. भविष्यात गोकुळच्या निवडणुकीसह इतर सर्व निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत राहण्याची ग्वाही सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांनी दिली. यावेळी विजयसिंह मोरे, शामराव देसाई, सदाशिव चरापले, चंद्रेच्या सरपंच तेजस्विनी देसाई, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभवराज तहसीलदार आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील नाईकमळा, शाहूनगर परिसर, हेरलेमळा इथल्या नागरिकांना गव्याचं दर्शन झालं. शहरातील दाट वस्तीनजीक गव्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी कोरोची इथं प्रथम गव्याचं दर्शन झालं होतं. त्यानंतर वनविभागासह स्थानिक रेस्क्यू टीमनं सतर्क होऊन या भागात विशेष लक्ष ठेवलं. रात्रीची गस्त वाढवून गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी करत गव्याचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. या कालावधीत किणी या ठिकाणीही गव्याचं दर्शन झालं. रविवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा इचलकरंजी नजीकच्या शेती क्षेत्रात नागरिकांना गव्याचं दर्शन झालं. कोरोची ते चंदूर परिसरात काही दिवसांपासून एक गवा तळ ठोकून आहे. दिवसभर निर्मनुष्य असलेल्या शेती क्षेत्रात हा गवा वास्तव्यास असतो. मात्र सायंकाळ झाली की अन्न शोधत हा गवा रात्रीचा फायदा घेत बाहेर पडतोय. गव्याचं दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी घोळक्यानं गव्याच्या पाठीमागं न लागता निर्माण होणारा गोंगाट टाळावा. जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी गव्याचं दर्शन झाल्यास त्वरित वनविभाग आणि स्थानिक रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा असं आवाहन वनविभागानं केलंय. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात 2 तरुण जागीच ठार झाले. काल मध्यरात्री 12च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कसबा बावडा इथला नितीन आबासाहेब रणदिवे आणि सांगली जिल्ह्यातील कौलापूर इथला विशाल आबासाहेब हाके यांचा मृत्यू झालाय. विशाल आणि नितीन हे दोघे काल रात्री दुचाकीवरून विशाळगडाकडे चालले होते. वाघबीळच्या पुढे एका लॉज समोरील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोराची धडक दिली. विशालचा 10 दिवसांपूर्वीच विवाह झाला असून तो बावडा इथं मामाकडे राहायला आला होता. त्याची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे. हाताची हळद निघण्यापूर्वीच विशालवर काळानं घाला घातला. या घटनेमुळे बावडा परिसरावर शोककळा पसरली आहे. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लगेचच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत.
ब्रेकनंतर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी. 10वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 25 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. बोर्डाकडून या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलंय. 10वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. आज 10वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं विद्यार्थी चिंतेत होते. अनेक विद्यार्थी एकाच वेळेस अर्ज भरत असल्यानं सकाळी 10 वाजल्यापासून वेबसाईट हँग झाल्यानं विद्यार्थ्यांना अर्ज भरणं कठीण झालं होतं. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून आता विद्यार्थ्यांना 25 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. 16 जानेवारीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. केंद्रातील भाजप सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातून विरोध होऊ लागलाय. दिवसेंदिवस या आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली आहे. शेतकरी विरोधी कायदे मागं घ्या या प्रश्नावर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनाला राष्ट्रीय किसान मोर्चानं पाठिंबा दिलाय. त्यानुसार जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 ते 16 जानेवारीपर्यंत शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात धरणं आंदोलन सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 ते 16 जानेवारीपर्यंत शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात धरणं आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक गौरव पनोरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. 16 जानेवारीपर्यंत हे धरणं आंदोलन सुरू राहणार असून रविवारी 17 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनात महेश बावडेकर, पल्लवी कांबळे, अनिता बावडेकर, सपना कांबळे, राधी कांबळे, प्रमोद हर्षवर्धन, मुक्ती फारुक, मनोज डोंगरे, चंद्रकांत नागावकर सहभागी झालेत. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 21 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत, तर 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या 40 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 24 तासात जिल्ह्यात एकूण 663 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 634 अहवाल निगेटिव्ह आले, तर 8 अहवाल नाकारण्यात आले. या कालावधीत 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 8, करवीर तालुक्यातील 5, पन्हाळा आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी 1, सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 1 आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या 5 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 49,664 इतकी झाली आहे. 24 तासात 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,913 झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,711 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 40 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तरुण वर्गाच्या सहकार्याबरोबरच ज्येष्ठांचं मार्गदर्शन नेहमीच नामदार सतेज पाटील यांना लाभलंय. असंच मार्गदर्शन आणि आपले ऋणानुबंध आपल्यासोबतही सदैव राहू देत, असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. नेहरू नगर इथं कृष्ण कृष्णाई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नेहरू नगर परिसरातील कृष्ण कृष्णाई ज्येष्ठ नागरिक संघाचा 6वा वर्धापन दिनानिमित्त विविध कला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी तरुण वर्गाच्या सहकार्याबरोबरच ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच नामदार सतेज पाटील यांना मिळाल्याचं सांगितलं. भविष्यातील आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी तरुणांच्या बरोबरीनं ज्येष्ठांचे आशीर्वाद मार्गदर्शन सोबत राहू दे, असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. आज मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आनंद आहे. गेले अनेक वर्ष आदरणीय बंटी साहेबांच्यावर आपले एक ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि तेच ऋणानुबंध या मताच्या रूपात असेल किंवा विधानसभेच्या निमित्तानं असेल, एक नातवाला त्या ठिकाणी निवडून आणलात आणि निश्चितपणेनं एक आपण चांगल्या पद्धतीने एकसंघ एकमतपणेनं आपण नेहमी राहिलेला आहात. मला आपल्या सगळ्यांना एवढंच विनंती करायची आहे. यावेळी माजी महापौर आर.के. पोवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण बारामते, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन पवार, पांडुरंग माने, सदानंद सुतार, सुभाष चौगुले, चंद्रकांत नलवडे, आनंदराव सुतार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजी शहरातील कचरा डेपोमुळे जयसांगली नाका परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. वारंवार निवेदनं देऊनही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी आज पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ एक दिवसीय धरण आंदोलन केलं. जय सांगली नाका इथं नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोमध्ये दररोज 120 टन कचरा गोळा होतो. मात्र या कचऱ्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. कचरा कुजून त्याची दुर्गंधी परिसरात प्रचंड प्रमाणात पसरते. काही वेळा हा कचरा पेटून दिल्यानंतर धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरतात. यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणतीच कार्यवाही केली जात नसल्यानं जयसांगली नाका परिसरातील नागरिकांनी आज नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ धरणं आंदोलन केलं. आंदोलनात डॉक्टर आरती कोळी, राजू कोरे, संकेत बागल, किरण माळी, शेखर पवार, सुधीर जोशी, सुरेखा लोहार, विशाल गोवळकर, दिनेश लिमये, आनंद कोळी, श्यामल फडके, मीनल गोरे, सुवर्णा पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. कबनूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. उमेदवारांना निवडून आणा, कबनूर ग्रामपंचायतीसाठी भविष्यात निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कबनूर ग्रामपंचायतीची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येतेय. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची आज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कबनूरवासियांना केलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं भविष्यात कबनूरच्या विकासासाठी जास्तीचा निधी देता येईल. पालकमंत्री म्हणून कबनूर ग्रामपंचायतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कबनूरच्या प्रलंबित प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भातले विषय असतील किंवा जे सामान्य माणसांना त्रासाचे विषय आहेत, रस्ते असेल, गटर असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या व्यवस्था तिथं चांगल्या करायच्या असतील तर आज महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणारा निधी हा हक्काचा माणूस तिथं असेल, हक्काची सत्ता तिथं असेल तर काम करणं संयुक्तिक राहणार आहे. आणि म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की महाविकास आघाडी म्हणून हे सर्व पॅनेल आता या निवडणुकीमध्ये उभारलेलं आहे. जाहीरनामा आपण दिलेला आहे की कुठली कुठली कामं आपण करणार आहोत. आपण निश्चिंत राहा. आपण 100% या पॅनेलच्या पाठीमागे राहिलात तर विकास कामाला कबनूरमध्ये कुठेही निधी कमी पडू देणार नाही. यावेळी कबनूर महाविकास आघाडीचे उमेदवार रियाज चिकोडे, राहुल महालिंगपुरे, सुनीता चव्हाण, सुधाकर कुलकर्णी, माजी सरपंच उदय गीते आदी उपस्थित होते. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीनं आज इचलकरंजी नगरपालिकेसमोर चक्री उपोषण करण्यात आलं. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा संस्थेच्या वतीनं देण्यात आलाय. दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करून सुद्धा दिव्यांगांना न्याय मिळत नाही. महिला बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या निधीची रक्कम दिव्यांगांच्या खात्यावर जमा होत नाही. याबाबतीत अनेक वेळा निवेदनं, प्रशासोबत बैठका घेऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्यावर नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच कायदेशीर कारवाई होत नाही. कोरोना लॉकडाऊन काळातील दिव्यांगांचे सानुग्रह अनुदान अद्याप नगर परिषदेनं दिलेलं नसून नगरपालिकेनं 5% दिव्यांगांचे राखीव गाळे आत्तापर्यंत दिलेले नाहीत. तरी ते कोणतीही अट न लावता दिव्यांगांना देण्यात यावेत. तसंच दिव्यांगांना नगरपालिका कार्यालयात दिव्यांग कक्ष उघडण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत दिव्यांगांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे चक्री उपोषण चालूच ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं. गुंठेवारी नियमितीकरणाला राज्य सरकारनं दिलेल्या मुदतवाढीच्या निर्णयाचं स्वागत आहे. मात्र गुंठेवारी नियमितीकरण कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, इनामी जमिनीवरील दंड माफ करण्यात यावा आदी मागण्या जनता नागरी निवारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकार बैठकीत केल्यात. राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयात 31 डिसेंबर 2015 ते 2020 पर्यंतची बांधकामं नियमित होणार याची सुस्पष्टता दिसत नाहीये. या कायद्यातील अटी जाचक आणि क्लिष्ट असल्यामुळं 20 वर्ष लाखो सर्वसामान्यांचे नियमितीकरण रखडलंय. त्या अटी रद्द करण्याची गरज आहे. या नव्या कायद्यानुसार भरमसाठ दंड, अकृषक कर, प्रशमन शुल्क, विकास कर वसूल करून शासन आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करतंय का, असा प्रश्न शिवाजीराव परुळेकर यांनी उपस्थित केलाय. सर्वसामान्य गोरगरिबांनी अल्पकिमतीत घेतलेल्या जागेचा भरमसाठ दंड भरून घेणं अयोग्य आहे. भरमसाठ कर आकारूनही
पुन्हा बिगर शेती प्रॉपर्टी कार्डसाठी स्वतंत्र पैसे वेळ खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारनं ही बाब गांभीर्यानं घेऊन नियमितीकरण करताना आकारण्यात आलेला दंड माफ करावा, इनाम जमिनीवरील दंड रद्द करावा आणि एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नियमितीकरण करताना आकारण्यात येणारा दंड अल्प प्रमाणात भरून घेऊन बिगर शेती प्रॉपर्टी कार्ड ही कागदपत्र लोकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिवाजीराव परुळेकर यांनी केली आहे. या पत्रकार बैठकीला संघटनेचे मधुकर पाटील, रवी जाधव, बंडा पाटील, विजया परब, शंकर घोरपडे, रफिक देसाई उपस्थित होते. नृसिंहवाडीतील सुज्ञ जनतेनं दत्तराज ग्रामविकास आघाडीला एक हाती सत्ता दिल्यास गावचं नंदनवन करू, अशी ग्वाही दत्तराज आघाडीचे प्रमुख विकास पुजारी यांनी पत्रकार बैठकीत दिली. या ठिकाणचा कारभार भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी करणं हा मुद्दा घेऊन आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलं. श्री क्षेत्र नृसिंहवाडीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक रिंगणात दत्तराज ग्रामविकास आघाडीनं सर्वच जागांवर उमेदवार उभे करून शड्डू ठोकलाय. या संदर्भात माहिती देण्यासाठी दत्तराज आघाडीकडून पत्रकार बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना विकास पुजारी यांनी श्री क्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी भाविकांना सुविधा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. आमच्या दत्तराज आघाडीच्या स्थापनेपासून गावातील अनेक विधायक कामं करण्यात आली आहेत. यापुढेही इथले ग्रामस्थ तसेच भाविकांना विविध सेवा पुरवणं, पाणीपुरवठा योजना सक्षम करून जनतेला शुद्ध पाणी देणं, तरुणाईसाठी मैदान उपलब्ध करणं, बालोद्यानाचं काम करणं अशी अनेक कामं आम्ही सत्तेत आल्यानंतर करू, अशी ग्वाही दिली. आपल्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून इथं आपलं योगदान द्यायला तयार आहे. त्या दृष्टीनं आमचं दत्तराज ग्रामविकास आघाडीचं हे 11 जणांचा जो काय संघ आहे तो वेलकमचा संघ आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणानं या सामन्यामध्ये दत्तराज ग्रामविकास आघाडीला दत्त महाराजांचे आशीर्वाद लाभतील आणि प्रत्यक्ष 15 तारखेला जेव्हा मतदान होईल त्यावेळेला मतदार आम्हाला निश्चितपणाने चांगला कौल देतील आणि दत्तराज ग्रामविकास आघाडीचं पूर्ण सत्ता या ग्रामपंचायतीमध्ये कार्यशील होईल आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला बरीच कामं करायची. यावेळी बोलताना संतोष खोंबारे यांनी आम्ही सर्वसामान्य आणि व्यक्ती समूहांना एकत्र घेऊन गावच्या विकासासाठी एकत्र आलोय असं सांगितलं. महापूर आपत्ती काळात आम्ही चांगलं काम केलंय. यंदाही आम्हाला संधी दिली तर पुन्हा चांगले विधायक कार्य गावासाठी करू असं सांगितलं. गुरुप्रसाद रिसबुड यांनी बोलताना दत्तराज आघाडीच्या हातात जनतेनं सत्ता दिली तर त्याचं विकेंद्रीकरण करून सत्तेचा लाभ जनतेला दिला जाईल असं आश्वासन दिलं. आम्ही विविध समितीच्या माध्यमातून जनतेला न्याय अधिकार देणार आहोत. यामुळे मतदारांनी दत्तराज ग्रामविकास आघाडीकडे सत्तेच्या चाव्या द्याव्यात असं त्यांनी सांगितलं. यावेळी दत्तराज आघाडीचे अध्यक्ष श्रीनिवास पुजारी, उमेदवार कृष्णा गवंडी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी गिरीश खोंबारे, उदय श्रीटीकर, गुरुदास खोचरे, विकास कदम, राजन खोत, तानाजी निकम, बजरंग कांबळे, अभिजित सुतार आदी उपस्थित होते. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लगेचच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल सरकारनं माफ करावं अशी मागणी नॅशनल सोशलिस्ट पार्टीनं केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. लॉकडाऊनमुळे सर्व लहान मोठे उद्योग व्यवसाय बंद ठेवावे लागले. तब्बल 3 महिने उद्योग व्यवसाय बंद राहिल्यानं आर्थिक फटका बसला.
त्यातच महावितरणकडून लॉकडाऊन काळातील भरमसाठ बिलं आल्यानं ती भरायची कशी असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. त्यामुळे शासनानं लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करावीत अशी मागणी नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. आंदोलनात पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत शेळके, शरणाप्पा हळीजोळ, पियुष पाटील, अविनाश मुळीक, तेजस कारंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापुरातील जीवबानाना पार्कमधील राजगड चौकात आरोग्य शिबिर घेण्यात आलं. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवबानाना जाधव पार्कातील राजगड चौकात नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात डॉक्टर पल्लवी पोतदार, डॉक्टर हेमंत भारती, डॉक्टर सोनाली रानडे, डॉक्टर यश ओझे, डॉक्टर सहाना रोहन भागले यांनी आरोग्य तपासणी केली. राजगड चौक परिसरातल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, रेखा पाटील आणि संगीता जाधव यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. राधानगरी तालुक्यातील अकनूर इथं शेताकडे जाणाऱ्या महिलेचं 5 तोळ्याचं चिताक दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केलं. महिलेनं आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत. चिताक स्नॅचिंग करणाऱ्यांचे फोटो काढण्यात आले आहेत. त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. राधानगरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती भाजपमुक्त करून महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा असं आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केलंय. कुरुंदवाड इथं पत्रकार बैठकीत ते बोलत होते. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर शिरोळ तालुका दौऱ्यावर आले होते. कुरुंदवाड इथं शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्या घरी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा झेंडा फडकवा असं आवाहन अरुण दुधवडकर यांनी केलं. आमच्या तिकडचे नितीन बानगुडे पाटील असतील, जयंतदादा पाटील असतील आमचे मंत्री, त्यांच्याबरोबर चर्चा करून घेऊ. त्याच्यावर सुद्धा ठोस उपाय हा काढायलाच लागणार. या नद्या, नाले, आपला निसर्ग, यासाठी एक तर निसर्गप्रेमी आमचे आदित्य टाईप साखरेत आहेत, आदरणीय मुख्यमंत्री पण आहेत, अजितदादा आहेत. याच्यावर आम्ही चांगला उपचार करून आपल्याला या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे नदी नाले हे सगळे स्वच्छ केल्याशिवाय या 2 वर्षामध्ये आम्ही करायचा 10 निर्धार आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे, पर्यावरण मंत्र्यांचा आहे, जयंत पाटलांचा सुद्धा, साहेबांचा सुद्धा आहे. सर्वांना मिळून आम्ही ते करणार आहोत. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी वेगळे लढणार असल्याची मतं मांडली आहेत. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील, नामदार हसन मुश्रीफ यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणूक लढवू असा आत्मविश्वास दुधवडकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे नूतन तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्यासह पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांचे सत्कार करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती स्वाती सासणे, महिला संघटिका मंगल चव्हाण, रेखा जाधव, माजी तालुका प्रमुख सतीश मलमे, बाबासाहेब सावगावे, माधुरी टाकारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. महापुरामुळे घरांची पडझड झालेल्या चिखली ग्रामस्थांना मदत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केली आहे. या मागणीसाठी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. ऑगस्ट 2019 मधील महापुरात प्रयाग चिखली हे गाव पूर्ण बुडालं होतं. महापुरात गावाची प्रचंड हानी झाली. महापुरात प्रयाग चिखली गावातील 160 लोकांच्या घरांची पूर्णतः पडझड झाली. पशुधनाचंही नुकसान झालं. बहुतांशी ग्रामस्थांना शासनाची मदत मिळालेली नाही. ही मदत तातडीनं मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानं करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. मागणीचं निवेदन करवीर तहसीलदारांना देण्यात आलं. आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे, संजय जिरगे, बाजीराव जैताळकर, दिलीप कोतळीकर, रूपा वायदंडे यांच्यासह प्रयाग चिखली ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना रस्त्यांची कामं सुरू आहेत. या रस्ते कामाची बिलं देऊ नयेत अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याबरोबर बैठक घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना सुरू असलेली कामं थांबवून या कामांची बिलं अदा करू नयेत अशी सूचना क्षीरसागर यांनी केली. यावेळी त्यांनी शहरातील जोशी गल्ली ते कुंभार गल्ली या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास
कोणतेही एस्टिमेट टेंडर मंजूर नसल्याचं सांगितलं. अशा पद्धतीनं शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना कामं केली जात आहेत. या कामांना वर्क ऑर्डर असणं गरजेचं आहे. ही कामं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली जात असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला. तातडीनं या सर्व कामांचं सर्वेक्षण करून ही कामं थांबवावीत. या कामात विनापरवाना केलेल्या कामांची बिलं महापालिकेकडून देण्यात येऊ नयेत अशी मागणी क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेऊन केलेल्या घोषणांच्या पूर्ततेसाठी प्रस्ताव सादर करावा अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली आहे. राज्य सरकारनं UDCPR कायदा राज्यात लागू केलाय. त्याची 10 दिवसांच्या आत अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करावी. प्रलंबित बांधकाम परवाने हे एक खिडकी योजनेतून कॅम्प लावून मार्गी लावावेत अशी मागणीही राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. उचगाव इथल्या ब्रह्मनाथ तरुण मंडळाच्या वतीनं व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. याच मंडळानं आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचं बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आलं. मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग घुनके यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी काही काळ व्हॉलीबॉल खेळाचा आनंद लुटला. व्हॉलीबॉल स्पर्धेत 18 संघांनी सहभाग घेतला होता. दरम्यान कबड्डी स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी उचगावचे उपसरपंच मधुकर चव्हाण, अविनाश मुळे, कीर्तिकुमार मसुटे, करवीरचे उपसभापती सुनील पोवार, पोलीस पाटील स्वप्नील साठे, अजित पाटील, संतोष लोंढे, ब्रह्मनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन पोवार, उपाध्यक्ष प्रीतम साळुंखे, बाजीराव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांना कोरोना लसीबाबत प्रशिक्षण देण्यात आलं. 21 गावांमधील 107 आशा आणि अंगणवाडी सेविकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी वैद्यकीय अधिकारी मधुरा मोरे, आरोग्य सहाय्यक SN जांभळे, VD जाधव, आशा सुपरवायझर जयश्री भोपळे, संगीता पाटील आदी महिला उपस्थित होत्या. ऐतिहासिक माणगाव परिषदेला 21 आणि 22 मार्च 2020 रोजी 100 वर्ष पूर्ण झाली. माणगाव परिषद ही राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकमतातून झालेल्या नव्या समीकरणाची सुरुवात होती, असं प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी केलंय. शाहू स्मारक भवनात आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन इथं माणगाव परिषद आंबेडकर संघर्षाचं रणशिंग या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ॲडव्होकेट सुरेश माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ॲडव्होकेट माने यांनी शताब्दी वर्षानिमित्त आपण स्वतः माणगाव परिषद आंबेडकरी संघर्षाचं रणशिंग या विषयीचं लिखाण पुस्तक स्वरूपात केल्याचं सांगितलं. माणगाव परिषदेमुळं राजर्षी शाहूंच्या काळात कोल्हापुरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व उदयास आल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. युवा पिढीला इतिहासाची संघर्षगाथा माहिती व्हावी हा उदात्त हेतू ठेवूनच माणगाव परिषद आंबेडकर संघर्षाचं रणशिंग या पुस्तकाचं लिखाण केल्याचं ॲडव्होकेट माने यांनी सांगितलं. दरम्यान माणगाव परिषदेत ऐतिहासिक 15 ठराव करण्यात आले होते. त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघापासून ते स्वतःची राजकीय ताकद निर्माण करण्यापर्यंत दिशादर्शक सविस्तर माहिती पुस्तकात दिली आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची पुस्तकं हे दस्तऐवज नसून तो दीपस्तंभ असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर अनिल माने, डॉक्टर प्रशांत नागावकर, डॉक्टर अमर कांबळे आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील आलास इथल्या एका घरातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 9 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 4 चाकी वाहन असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. सतीश सावंत असं त्याचं नाव आहे. 3 जानेवारीला दीपाली कोळी यांनी आपल्या कुटुंबियांसह कर्नाटक राज्यात देवदर्शनासाठी जाण्यासाठी सतीश सावंत यांची 4 चाकी भाड्यानं घेतली होती. सावंत हा चालक म्हणून होता. यावेळी दीपाली यांनी सर्व दागिने घरात पर्समध्ये ठेवले होते. देवदर्शन करून आल्यानंतर पर्समधील दागिने चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला. यावेळी चालक सतीश सावंत याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून 4 तोळे सोन्याच्या 2 पाटल्या, सोन्याचे 4 बिल्वर, अर्धा तोळे सोन्याच्या 2 अंगठ्या, मणी, मंगळसूत्र, चांदीचं पैंजण असे 2,87,000 सोन्याचे दागिने आणि कार असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. शहराच्या हद्दवाढीबाबत आज कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक सर्वपक्षीय कृती समितीनं महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव तात्काळ राज्य शासनाला पाठवावा अशी मागणी समितीनं प्रशासकांकडे केली आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जातीये. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून शहराची हद्दवाढ झाली नाही. शुक्रवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेत येऊन शहर विकास आराखड्याबाबत आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी फेरप्रस्ताव सादर करावा अशी सूचना महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक सर्वपक्षीय कृती समितीनं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करावा अशी मागणी केली. यावेळी माजी महापौर आर.के. पोवार यांनी राज्याच्या नगरविकास मंत्र्यांनी हद्दवाढीचा फेरप्रस्ताव पाठवा असं सांगितलं. मात्र तो कसा पाठवावा याबाबत काहीच माहिती नाही. तर हद्दवाढ होत नाही म्हणून आम्ही हद्दवाढ गेल्या 10 वर्षात विसरून गेलो. हद्दवाढ होणं गरजेचं आहे. राज्यात हद्दवाढ सांगली, पुणे या ठिकाणी झाली, मात्र कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ का होत नाही हे समजत नाही. हद्दवाढीबाबत नेमकं काय धोरण आहे हे सांगावं. कोल्हापूरचा विकास करायला सर्वांचा विरोध झालाय. 5व्या क्रमांकावरून महापालिका 13व्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव तात्काळ राज्य शासनाला सादर करावा अशी मागणी केली. अनिल घाटगे यांनी शहरात रोज 4 लाख लोक येतात. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे जे लोक शहरात वास्तव्यास असतात त्यावर निधी दिला जातो. दिवसभर लोक कोल्हापुरात असतात आणि झोपायला आपल्या गावात जातात. निवडणुकीचा संबंध नाही. त्यामुळे हद्दवाढ प्रस्ताव सादर केलाच पाहिजे अशी मागणी केली. किशोर घाटगे यांनी रोजंदारी कर्मचारी आणि केएमटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत असं सांगून शहरानं ग्रामीण भागाला सहकार्य केलंय. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रस्ताव पाठवावा असं सांगितलं. माजी नगरसेवक माणिक मंडलिक यांनी प्रशासक म्हणून आपण शहराच्या हद्दवाढीचा जो प्रस्ताव आहे त्याला आपलं कौशल्य वापरून शासनाकडे सादर करावा अशी मागणी केली. यावेळी उपायुक्त निखिल मोरे यांनी प्रस्ताव करताना जिल्हा परिषद कायद्याचा अभ्यास करावा लागेल असं सांगितलं. जर ग्रामपंचायतीचा प्रस्ताव लागत नसेल तर एकतर्फी प्रस्ताव करावा लागेल. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळात किमान 6 महिने हद्दवाढ करता येत नाही. सभागृहाचा कालावधी संपण्यापूर्वी 6 महिने आणि निवडणूक होईपर्यंत हद्दवाढ करता येणार नाही. त्यामुळे आता प्रस्ताव पाठवता येणार नाही असं उपायुक्तांनी सांगितलं. यानंतर कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हद्दवाढ प्रस्ताव पाठवण्याबाबत आपली मागणी लावून धरली. अखेर प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या हद्दवाढीबाबत सूचना आहेत त्या लक्षात घेऊन कायदेशीर बाबी तपासून त्यावर निर्णय देऊ असं सांगितलं. या बैठकीला कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात 2 टप्प्यात होणार 12,538 जागांसाठी पोलीस भरती. गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाणून घेतले नागरिकांचे प्रश्न. प्रलंबित प्रश्न तातडीनं निर्गत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं 1 दिवसाचं काम बंद आंदोलन. वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा नामदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. 2 तरुण जागीच ठार. आणि 10वी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ. 25 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना भरता येणार ऑनलाईन अर्ज. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.